आयकर विभागानं काँग्रेसची बँक खाती गोठवली होती आणि त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा खर्च कसा चालवणार असा सवाल काँग्रेस नेत्यांकडून विचारला जात होता। पण काँग्रेस पक्षाची बँक खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत। नेमकं काय घडलंय पाहूया। निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाची कोट्यावधी रुपये असणारी बँक खाती आयकर विभागानं गोठवली होती। 2018-19च्या आयकर रिटर्नच्या आधारे काँग्रेसची अनेक बँक खाती गोठवण्यात आली होती आणि 210 कोटींच्या वसुलीची मागणीही करण्यात आली। कोर्टात प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर काँग्रेसला दिलासा मिळालाय। इन्कम टॅक्स ट्रिब्युनलनं काँग्रेसची बाजू ऐकून पुढील सुनावणीपर्यंत पक्षाची बँक खाती पुन्हा सुरू केली आहेत। दरम्यान गुरुवारी आयकर विभागानं केलेल्या कारवाईवरून काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी संताप व्यक्त केला होता। खाती गोठवल्यानं कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी वीज बिल भरण्यासाठी पैसे नसल्याची कैफियत माकन यांनी मांडली होती। कांग्रेस पार्टी एक भी पैसा हम लोग, हमारा इलेक्शन कैंपेन, हमारी बिजली के बिल, हमारी तनख्वाहें, कुछ भी हम लोग नहीं खर्च कर पाएंगे। अब हम लोगों ने आज गुहार लगाई है एपलेट ट्रिब्यूनल में, हम और ऊपर भी जाएंगे और हम अब जुडिशरी के ऊपर, हम जैसे मैंने कहा, भरोसा अब हमारा जुडिशरी के ऊपर ही है कि वो इसके ऊपर देख करके एक्शन ले। सुप्रीम कोर्टानं इलेक्टोरल बॉन्ड बंद केल्याचा निर्णय भाजपच्या जिव्हारी लागल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। डायरेक्ट खाते बंदच करणं, स्विच करणं, व्यवहार बंद करून टाकणं, मला वाटतं की हा देश आता संविधानावर चालत नाही, हा देश कायद्यावर चालत नाही। या देशामध्ये हुकुमशाही प्रवृत्ती आता उभी झालेली आहे आणि तुम्ही आम्ही सर्व या देशाचे गुलाम म्हणून वापरत आहोत, हेच आता दिसायला लागलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं मोदी सरकारची इलेक्टोरल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोख्यांची योजना असंवैधानिक असल्याचं म्हणत रद्द केली। त्यानंतर लगेचच काँग्रेससारख्या प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती यंत्रणांच्या रडारवर दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।